विष्णूचे अवतार झालेले आहेत आपल्याला माहिती आहे आणि प्रत्येक वेळेला युग परिवर्तनाच्या वेळेला विष्णूचे अवतार होऊन अ, त्यांनी कार्य केलेलं आहे. जसं राम. आता रामायण कोण-कोण बघतंय सांगा बरं चॅट बॉक्समध्ये. सोनी टीव्हीवर सध्या रामायण चालू आहे ना, सध्या मी बघायला लागले. मी अजिबात टीव्ही बघत नव्हते. पण गेले 7-8 दिवसापासून मी टीव्ही बघायला लागले आणि रामायणही बघतीये आणि साईंचं पण चालू आहे 7 ते 8 आणि 8 ते 9. असं 2 तास सध्या 7-8 दिवस झाले मी बघते. कोण-कोण बघतंय सांगा बरं? सायन्सची सीरियल सोनी टीव्हीवरची आणि रामायण. चॅट बॉक्समध्ये टाका जरा. कारण रामाचे डायलॉग एवढे सुंदर आहेत ना, आपण समजून घेण्यासारखे आहेत. आत्ता जे दाखवतायत ते. पूर्वीचं तर आपण लहानपणी बघितलंच आहे रामायण. चॅट बॉक्समध्ये टाका ना. उत्तरं येत नाही. कोणी बघतच नाहीये का? तर कल्की अवतार होणार आहे, झाला आहे, असं काही-काही आहे. आणि या कल्कीबद्दल आपण बघितलं सुद्धा. शंभालाचं जे पुस्तक आपण शंभालाचं द सिक्रेट ऑफ शंभाला रुपाली मॅडमनी आज टाकलंय बघा. आपण त्याच्यामध्ये काही प्रोसेसेस बघितल्यात. द सेलेस्टाईन प्रोफेसी हे जे पुस्तक आहे, तर ते पण आपण नाही बघत असाल तर टाका. कोणीच बघत नाही याचा अर्थ. बघा पण तुम्ही, मी सांगते खूप सुंदर डायलॉग आहेत रामाचे आणि साईंचं सुद्धा खूप छान सीरियल आहे. तर या साईंचे पण खूप डायलॉग सुंदर आहेत. घेण्यासारखे आहेत. म्हणजे आपल्या डायलॉगसाठी आपण आता बघायला हरकत नाही. सोनी टीव्हीवर असतं 7 ते 8 आणि 8 ते 9. तर याच्यामध्ये कल्की अवताराचं द सिक्रेट ऑफ शंभालामध्ये आपण बघितलं आणि जे सेलेस्टाईन प्रोफेसी ऑथरचं आहे, चेतनेच्या प्रवासासाठी, तर तेच द सिक्रेट ऑफ शंभालामध्ये पण आपण काही टेक्निक बघितले. त्याच्या आधारावर काल थोडंसं ध्यान घेतलं होतं मी आणि ते खूप महत्वाचं आहे. काल जे ध्यान घेतलं होतं ते. पण कालचे अनुभव जरा कमी आल्यामुळे मी काही मला तो डिस्कशनला एक व्हिडिओ टाकायचा होता, तो काही टाकला नाही. कारण तुम्हाला जर कालच्या ध्यानातलं काही अपील झालं असेल, काही जाणवलं असेल, तर नक्की पुढचं ते डिस्कशन पण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर ते कालचं ध्यान रेकॉर्ड झालं नाहीये. परत घेईल मी कधीतरी. त्याच्यामध्ये जे टेक्निक्स काल मी घेतले ते फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला करायचे आहेत. आणि शिवसर्वोदय शास्त्र मी जे घेतलं आता पिरॅमिडला मागच्या जुलै का ऑगस्टमध्ये. रुपाली मॅडमनी टाकलंय बघा थोडंसं आज, की पिरॅमिडला मी त्या एक्सरसाइज करायला सांगितल्या होत्या, पण वेळ झाला नाही कोणाला. मग घरी करा, अनुभव सांगा म्हटलं. तर ते एक दोघींनीच त्याही प्रश्नांच्या उत्तराचं मेल पाठवला होता. तर त्या एक्सरसाइजचं काल मी एक एक्सरसाइज ध्यानातून घेतली. कोणाला आठवत असेल तर ग्रुपवर टाका. तर ते कल्की अवताराचं आपण द सिक्रेट ऑफ शंभालामध्ये थोडंसं डिस्कस केलं, की ॲक्चुअली शंभालाचा जो उल्लेख आहे पुराणामध्ये, तेच शंभाला आहे. आपण शंभाला म्हणजे कुठलं तरी जी प्लेस म्हणतो, त्याला बरेच लेखकांनी वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने लिखाण केलंय. पण सगळ्यांनी इमॅजिनरी लिखाण केलंय. 1 का 2च ऑथर ॲक्चुअली तिथे जाऊन सगळं जे काही दिसतंय, जाणवतंय हे बघून लिहिलेलं आहे. आणि ते सिक्रेट ऑफ शंभाला आणि अजून एक शंभालावरचं पुस्तक झालंय आपलं. ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. तर हे कल्कीचा उल्लेख मी शंभालामध्ये सांगितला. त्यावेळेला त्या रेकॉर्डिंगमध्ये असेल तर रुपाली मॅडम तुम्ही आज पुराण ग्रुपवर टाकत आहे. ते ऐका जरा थोडंसं. आणि त्या रिलेटेडच आपल्याला जाणून घ्यायचे आज या कल्की अवतारात कल्की पुराणामध्ये, श्री कल्की पुराणामध्ये काय लिहिलंय. बाकीचं काही कथा आपल्याला महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे मी आज आज एकच दिवस मला मिळते. परत उद्यापासून सुचेता मॅडम स्कंद पुराण घेणार आहेत. मग आता कल्की पुराणाचे महत्त्व मी वाचते. सगळ्या पुराणामध्ये कल्की पुराण ज्ञानात्मक चिंतनाच्या बरोबर भक्तीची अविरत धारा प्रवाहित करणारे आहे. या पुराणामध्ये सर्वप्रथम मार्कंडेय आणि शुकदेवांच्या संवादाचे वर्णन आहे. कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे. आता तर संपत पण आलं कलियुग. एंड आलंय. ज्यामुळे पृथ्वी देवतांच्या बरोबर विष्णूच्या समोर जाऊन त्यांना अवतार घेण्याबद्दल सांगते. भगवान विष्णूंच्या अंश रूपात संभल गावामध्ये हे मी तुम्हाला सांगितलं.
ॲक्चुअली शंभाला शंभाला म्हणतो, पण पुराणामध्ये हे लिहिलेलं आहे. संभल गावामध्ये कल्की भगवानांचा जन्म झाला. आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण युग परिवर्तन बघतो. या युग परिवर्तनामध्ये आपली चेतना कशी वाढवायची, यावर आपण पूर्ण फोकस केलेला आहे. चेतना वाढणे, आध्यात्मिक उन्नती करणे. तर हे जे कल्की अवतार होणार आहे, झाला आहे आणि हा सत्ययुग आणणार आहे. हे जे म्हटलेलं आहे, त्याचा उल्लेख पुराणात आहे, असं मला ऐकायला मिळालं. पुराणाबद्दल मी असं काही ऐकलं, की माझं खूप जागृत झालं, चिकित्सा जागृत झाली आणि एक दिवस उजाडला आणि सगळी पुराण आणून टाकली मी. म्हटलं नाही, हे माहिती पाहिजे आणि माझा आज या कल्की पुराणाबद्दल एवढाच उद्देश आहे, की कल्की, कल्की काय म्हटलंय याच्यात पुराणामध्ये आपल्या. संभल गावामध्ये कल्की भगवानांचा जन्म झाला. आता आपल्याला माहिती आहे हे परिवर्तन जे काही युग आहेत परत येत असतात, सायकल असतं. म्हणजे हे त्यावेळेलाही झालंच आहे मागच्या ह्याला. संभल गावामध्ये कल्की भगवानांचा जन्म झाला. त्यापुढे कल्की भगवानांच्या दैवीय गतिविधी यांचे सुंदर वर्णन क्रमशः येते. आणि माझी इन्स्टिंक्ट्स काय सांगते सांगू, मी कुठेही ऐकलेलं नाहीये. पण मला इथे थोडंसं आत्ता लगेच स्ट्राईक झालं, म्हणून मला जी इन्स्टिंक्ट्स आहेत ती सांगावीशी वाटली. माझी इन्स्टिंक्ट्स अशी आहे, की आपण जे म्हणतो, की फिफ्थ डीप, फिफ्थ डायमेन्शन यामध्ये 2 गोष्टी होणार आहेत. जे मनुष्य रूपात आपल्याला जे राहणार आहेत, आपण जे म्हणतो, की दुसऱ्या ग्रहावर शिफ्ट होणार आहे, चेतना वाढली नाही तर किंवा ड्युॲलिटीमध्ये जे जगत आहेत ते. तर त्यांच्यापासून सत्ययुग होईल. त्यांच्यापासून हे जे काही आपण म्हणतो, की सुवर्णयुग आहे, धर्मयुग आहे, ते राहतील. म्हणजे माझ्या इन्स्टिंक्ट्स प्रमाणे 2 गोष्टी होणार आहेत. आपण जे म्हणतो सुवर्णयुग, सत्ययुग आणि खूप छान गोष्टी होणार आहे. काही वेळेला आपण त्या ध्यानातनं क्रिएट करतो. एक सामूहिक चेतना पेरतो. तर त्या लोकांसाठी आपण पेरतो, की जे ड्युॲलिटीमध्ये आहेत. ड्युॲलिटी त्यांना खूप आवडते. अजूनही सांसारिक मोह सुटलेला नाहीये. अजूनही हे मायाजाळ आहे हे माहिती झालंय तरी पण पटत नाहीये. सोडवत नाहीये. मोह आवरत नाही. मायाजाळ हा खूप अवघड आहे वाटतं तेवढा सोपा नाहीये सोडायला. या लोकांसाठी जेव्हा परत जन्म घेतला जाईल, जेव्हा काही मध्ये 100 वर्ष, 1000 वर्ष काढली जातील. आपण बघतो, की देह सोडल्यानंतर आपल्याला परत विकास करायचे आहेत. आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करायच्यात. आपलं लर्निंग पूर्ण करायचंय. अशा लोकांच्यासाठी हे पुढचं युग आहे किंवा त्यांना ते दिसेल. पण जे आपण म्हणतो, की हे 75,000 वर्षांनी पण येणारं आणि पहिल्यांदाच होतंय. आत्तापर्यंत झालेलं नाहीये. म्हणजे ही जी संधी येतेय, की या भौगोलिक कारण गॅलेक्सी बदलत आहे. संपूर्ण युनिव्हर्स बदलत आहे. पृथ्वी बदलत आहे. मानवाचा महामानव होत आहे. आणि या ह्याच्यामध्ये एक सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांना मिळाली आहे, की जे वर्षानुवर्ष, हजारो वर्ष, युगानुयुग, जन्मानुजन्म साधना करून, ध्यानधारणा करून आपल्याला मिळतं. हायर आय एम मिळतं. आपल्या प्रगतीने आपलं लर्निंग पूर्ण करून आपल्याला अजून उच्च आयामात म्हणजेच डायमेन्शनमध्ये म्हणजेच हायर चेतनेमध्ये जायला मिळतं. जसं आपण देव बघितले, आपण गोलोक बघितला. आता ते येणार आहे बघा पुराणात सगळं. आपण सुंदर ते ध्यान गेलेलं आहे. ते करा, लक्षात ठेवा. कुठल्या लोकामध्ये आपण काय बघितलं, कुठल्या डायमेन्शनमध्ये आपण काय बघितलं. आपण बियॉन्ड 64 डायमेन्शन अभ्यास केलाय. आपण ध्यानाने फिरून आलोय. आणि हे आता पुराणामध्ये येणार आहे. गोलोक येणार आहे, विष्णुपुरी येणार आहे. हे सगळं येणार आहे, की जे आपण खूप अभ्यास करून आपण फिरूनही आलो आपली फ्री विल तयार करण्यासाठी. तर हे जसं आपण चेतना वाढवतो आणि आपल्याला हायर आयामात जायला मिळतं आणि मग देवांना सुद्धा मनुष्य जन्म घ्यावा लागतो. जसं रामाला घ्यावा लागला, कृष्णाला घ्यावा लागला. शिकायचे, लेसन पूर्ण करायचेत. काल रामाचं खूप सुंदर वाक्य होतं त्या सीरियलमध्ये.
तो सांगतो, की हे निमित्त असतं आयुष्यात ज्या काही इव्हेंट्स येतात त्या. कोणामार्फत येतात. त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नसतो. आपले भोग, आपले लर्निंग करायचंय म्हणून ते निमित्त झालेत. त्यांच्यामुळे काही घडत नाही. आपल्या प्रारब्धामुळे आपण जे काही लेसन्स घ्यायचे त्यामुळे ते घडलं जातं. तर हे जे आहे, ते जसं आपलं पूर्ण होत जातं, तसं आपण हायर आयामात जातो. म्हणजे आपण जे वर्तुळ डिस्कस केले, एका वर्तुळावर सगळे फिरत असतो. बघितलं तर आजही नाहीये, उद्याही नाहीये, भविष्यकाळी नाही, भूतकाळी नाहीये. सगळं आत्ता या क्षणाला चालू आहे. आणि हा काळ आता या 5व्या डायमेन्शनमध्ये लोप होतोय. जेवढं म्हणजे मी मध्ये-मध्ये प्रश्न विचारले. कोणाला भरभर दिवस गेल्यासारखे वाटतात, कोणाला काळ पटपट मूव्ह होतोय. म्हणजे काळ हे वेळच डायमेन्शन लोप होतंय. कारण आता ते राहणारच नाहीये. हळू-हळू ते चेतनेत कळणार आहे, की अरे हे काल नाही, आज नाही, उद्या नाही, सगळा आभास आहे. आत्ताच घडत आहे. म्हणजे सगळं एका वर्तुळावर घडत आहे. आपण कुठेतरी त्या वर्तुळाच्या इथे सुरू केलंय आणि परत वळसा घालून आपल्याला पूर्ण करायचं. सुरू करतो, वळसा घालतो. म्हणून आपल्याला सगळं या वर्तुळावरचं दिसू शकतं. तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, मी कुठल्या स्टेजला आहे. म्हणून पूर्वीचे ऋषीमुनी सगळं बघायचे. हजारो वर्षांनी येणारी घटना त्यांना दिसायची. कारण हजारो वर्ष हे कोडात्मक आहे. तसं काही नाहीये, की आत्ताच ते सगळं घडत असतं. कोणी पुढं असतं त्याला ते घडावं लागतं. त्याला तो सफर होतो. म्हणून मी नाडी भविष्य पण सांगितलेलं आहे. ऋषीमुनींनी हे सगळं बघितलंय. आता भविष्य मालिका डिस्कस केल्या जातात. त्यांना ते दिसायचं ना सगळं. आत्ता घडत असल्यासारखं दिसायचं. तर हे सगळं जाणीव वाटली की दिसतं. कारण ब्रह्मांडाशी कनेक्शन होतं. तर याच्यामध्ये आपलं जे लर्निंग पूर्ण होईल तसं आपण जसं पटपट शिकू एखाद्या घटनेमध्ये त्या घटना बदलणार आहे, ती दुःख बदलणार आहे हे. त्याचे ते आवर्तन परत त्याच व्यक्ती येतात, परत त्याच घटना घडतात. परत ते शारीरिक त्रास होत जातात असं. तर याच्यामध्ये आपण बाहेर पडणार आहे लर्निंग पटपट केलं तर. आणि जेवढं लर्निंग होणार आहे तेवढं हायर आयामात जाणार आहे आणि अशा आयामात गेलो की मनुष्य जन्मच नाहीये परत. मग आपली इच्छा आहे की मला परत काम करायचंय का या धर्तीवरच्या लोकांसाठी? वरच्या आयामात राहून मनुष्य जन्म न घेता. हे सगळं आपण बारीक डिस्कस केलंय आणि ध्यानाने ते मुरवलंय सगळं. नुसतं डिस्कस नाही केलं, त्याच्यावर ध्यान पण आपण झालेले. त्यामुळे आपल्या ध्यानाचं नोट्स काढणे, लिहिणे फार गरजेचं आहे. तर माझ्या इन्स्टिंक्ट्स प्रमाणे 2 गोष्टी होणार आहेत. एक ज्यांच्या चेतना हायर आहेत, जे आता पटपट लर्निंग करतायत. भरभर या ऊर्जेला ॲब्सॉर्ब करतायत, ऊर्जेचा उपयोग करून घेतायत. त्यांना हजारो वर्ष साधनेनी करणारं फळ एका महिन्यात, एका दिवसात, एका वर्षात मिळू शकतं. आणि तेवढी प्रगती आपण करू शकतो. म्हणजेच आपल्याला हवं ते आयाम, इव्हन मुक्ती सुद्धा मिळण्याची ही सुवर्ण संधी दिलेली आहे. मग 2 गोष्टी होणार आहेत. ज्यांना हायर आयामात जायचंय ते हायर आयामात जाणार आहेत, मुक्त होणार आहेत, मोक्ष मिळवणार आहेत, स्वतःची फ्री विल साजरी करणार आहेत आणि शिवाय ज्यांना ड्युॲलिटी अजून मोह आहे, ज्यांना या चेतना वाढलेल्या नाहीयेत, ते मग हे जे काही आपण म्हणतो हा बदल होणार आहे, तो बदल होणार आहे आणि सगळं दुःख नष्ट होणार आहे. त्यांच्यासाठी ती पृथ्वी असं मला वाटतंय 2 गोष्टी होणार आहेत. त्या कोणी डिस्कस करत नाहीये. कारण प्रत्येकाच्या चेतनेनुसार शिफ्टिंग होणार आहे. आणि ही संधी मोक्षाची जी मिळालेली आहे. ज्यांना मोक्षच मिळणार आहे, जे सगळं सोनं करून घेणार आहेत या संधीचं. त्यांना कसला आयाम अन् त्यांना काय आहे आयाम नुसतं एकच गोष्ट चर्चिली जाते. ती नाहीये ॲक्चुअली. आयाम म्हणजे एक मिनिमम स्टेज, मिनिमम प्रगती. मिनिमम अवस्था, पण त्याच्यातून कित्येक हायर संधी मिळतात, त्यावर आपण फोकस करतोय. आपला फोकस उच्चतम ध्येयाकडे आहे. 5D वगैरे आपला फोकसच नाहीये. जास्तीत जास्त मला कुठला आयाम मिळेल, जास्तीत जास्त माझी चेतना कशी वाढेल, जास्तीत जास्त मी शून्यात ब्लॅक होलमध्ये कशी जाईल. आणि हे जरी या जन्मी झालं नाही, हे जरी या संधीने आपण घेतलं नाही, तरी सुद्धा आपला देह ज्यावेळेला सुटणार आहे, ते आत्म्याचं सगळं नॉलेज आपण घेतलेलं आहे आणि उपयोगी पडणार आहे. म्हणजे देह नसताना जे काही लर्निंग आहे, कुठेतरी बसून, कुठेतरी खाली कुठल्यातरी स्थानाला चेतनेमध्ये जे लर्निंग असणार आहे, ते पटपट
होणार आहे आपलं हे सगळं ज्ञान घेतल्याने. तर हे इतकं सुंदर आहे आणि म्हणून हे जे शंभाला म्हटलेलं आहे, ते शंभालाचा उल्लेख पुराणामध्ये आहे. आता त्याची आपण माहिती करून घ्यायची आहे. संबल गावामध्ये कल्की भगवानांचा जन्म झाला. त्यापुढे कल्की भगवानांच्या दैवीय गतिविधी यांचे सुंदर वर्णन क्रमशः येते. हो, म्हणजे आता भगवान कल्कीचं सुद्धा वर्णन आहे, कथा आहे. त्यांनी काय-काय केलं मागच्या वेळेला, ते सगळं आहे. 1 मिनिट पाणी आणते मी. तर भगवान विष्णूंचा अंश रूपात संभल गावामध्ये कल्की भगवानांचा जन्म झाला. त्यापुढे कल्की भगवानांच्या दैवीय गतिविधी यांचे सुंदर वर्णन क्रमशः येते. भगवान कल्की विवाहाच्या उद्देशाने सिंहल द्वीपला जातात. तिथे जलक्रीडेच्या वेळी राजकुमारी पद्मिनीशी ओळख होते. देवी पद्मिनीचा विवाह कल्की भगवानांबरोबरच होणार. इतर कोणीच तिच्या योग्यतेचा नाही. जे कोणी प्रयत्न करतील ते स्त्री रूपात परिवर्तित होतील. शेवटी कल्की आणि पद्मिनीचा विवाह संपन्न होतो आणि विवाहाच्या नंतर स्त्रीत्व प्राप्त झालेले राजागण परत पूर्वीच्या रूपात येतात. कल्की भगवान पद्मिनीला बरोबर घेऊन संभल गावात परत आले. विश्वकर्म्याकडून त्याचे अलौकिक तसेच दिव्य नगरीत रूपांतर झाले. हरिद्वारमध्ये कल्की आणि मुनी मिळून सूर्यवंशाचे आणि भगवान रामाच्या चरित्राचे वर्णन केले. नंतर शशी ध्वजाचे कल्की बरोबर युद्ध आणि त्यांना आपल्या घरी येऊन जाण्याचे वर्णन आहे. तिथे त्यांनी आपली प्राणप्रिय पुत्री रमाचा विवाह कल्की भगवानांबरोबर करतात. त्यानंतर यामध्ये नारदांचे आगमन, विष्णू यशाचे नारदजींना मोक्ष विषयाबद्दलचे प्रश्न, रुक्मिणी व्रताचा प्रसंग आणि शेवटी लोकामध्ये सत्ययुगाची स्थापना इत्यादीचे वर्णन केलेले आहे. तिथे शुकदेवाच्या कथेचे गायन केलेले आहे. अंतामध्ये दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांची पुत्री देवयानी आणि शर्मिष्ठेची कथा आहे. या पुराणामध्ये मुनींकडून सांगितलेले श्री भगवती गंगा स्तोत्राचे वर्णन पण केलेले आहे. 5 लक्षणांनी युक्त हे पुराण संसारामध्ये आनंद प्रदान करणारे आहे. यामध्ये साक्षात विष्णू स्वरूप भगवान कल्कींच्या अत्यंत अद्भुत क्रियाकलांचे सुंदर प्रभावपूर्ण चित्रण आहे. जे कल्की पुराणाचे अध्ययन व पठन करतात, हे मोक्षाला प्राप्त होतात. बघा आता विभाग 1 आहे. त्याच्यातला पहिला आकडा म्हटलेला आहे. नैमिषारण्यात सूत ऋषींकडून श्री विष्णूला वंदन. अति प्राचीन काळी नैमिषारण्यात सूत मुनी पूजा करीत होते. त्यावेळी त्यांनी त्रैलोक्याचे स्वामी वेद मंत्र व अनेकाधिक शास्त्रांनी आराधना करणारे देवतांचे अधिपती इंद्र, देवगण, ऋषीमुनी, महात्मे इत्यादी सर्वांकडून पूजा केल्या जाणाऱ्या भगवान विष्णूंना वंदन केले. भगवान विष्णू स्वयंभू, अजन्मा, अच्युत व सर्व ज्ञानी असून सर्व जीवांना आश्रय देऊन संतुष्ट करतात. या भगवान विष्णूंची लोकपाल, राजे, महाराजे व सम्राट सिद्धी प्राप्त करण्यासाठी श्रद्धा, भक्तिपूर्ण अंतकरणाने उपासना करतात. त्या अंतर्यामी श्री विष्णूंचे स्मरण करून सूत मुनी म्हणाले, हे प्रभू, मी आपणास प्रणाम करतो. नर नारायण म्हणून ओळखले जाणारे नरश्रेष्ठ प्रभू आणि जगज्जननी देवी भगवती सरस्वतीला वंदन करून सूत मुनी पुढे म्हणाले, जे भुजंग विष समान असलेल्या
मायाजालात गुरफटून अनेक अत्याचार करतात. समस्त पृथ्वीवर उत्पात घडवतात. त्यांच्या अत्याचाराने धरणीचा थरकाप होतो. असे सर्व राजे केवळ तुमच्या तिरप्या कटाक्षाने भस्मसात होतात. आपल्या संकटमोचन तलवारीच्या धारेसमोर ज्यांचा अहंकार लयात जातो आणि तलवारीच्या धारदार आक्रमणासमोर जे असह्य होऊन हात जोडून मुक्तीच्या भक्ताच्या रूपात उभे राहतात, अशा अहंकारी, दुष्ट, आततायी शक्ती तथा राक्षसांचा नैनाट करणाऱ्या जगतपती श्री नारायणांनी ब्राह्मण वंशात उत्पन्न होऊन युगायुगात अवतार घेऊन कल्की रूपात आम्हा सर्व प्राणी मात्रांचे रक्षण करावे व आमचे सर्व संकल्प पूर्ण करावेत. आता इथे कल्की अवतार म्हणजे कोणीतरी निर्माण झालाय, होणार आहे, तो आपल्याला सगळ्यांना वाचवणार आहे, असं सगळीकडे चर्चा आहे. पण इथे सांगू का, आपण असा अर्थ धरायचा, की कल्की हा काही माणूसच असेल असं काही नाही. देवच अवतरेल असं काही नाही. आपण असा अर्थ घ्यायचा, की या सगळ्या ऊर्जा असणार आहेत. आणि जे लोकं खोटं-खोटं बोललेले आहेत, वागलेले आहेत, ज्यांनी वाईट कृत्य केलेली आहे, ते सगळं त्यांना भोगावं लागणार आहे आता. आपण बघतो बघा, किती बाहेर उजेडात काही-काही गोष्टी येत आहेत. बऱ्याच जणांचं सत्य बाहेर येत आहे. आपण जे गुरु म्हणतो किंवा आता एका गुरुचं मोठ्या आपल्याला ऐकायला येतच आहे. हे सगळं बाहेर येतं, की अस्तित्व काय आहे? सत्य काय आहे? तर ही सगळी ऊर्जाच करून घेणार आहे. सगळ्यांचं सगळं बाहेर पडून जे आतमध्ये भरलेलं आहे, इव्हन आपल्या सुद्धा अंतरंगात जे वाईट आहे, समजा राग आहे, लोभ आहे, हा सगळा बाहेर पडत, पडत, पडत नष्ट होणार आहे. उजेडात येणार आहे. त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहे. म्हणून आता ही दुःख वाढत चालली. पूर्वी जेवढी नव्हती तेवढी. कारण जे केलंय ते भोगावंच लागतं. या गोष्टी जरी आपण म्हणतो, की कर्मा नष्ट झालाय, क्लीन्स केलाय, कलेक्टिव्ह क्लाउड धुवून टाकलाय, पण रोज आपण कर्म करतोच आहे ना. मग या कर्मानी आपण जे काही तयार करतोय, ते भोगल्याशिवाय आपण कसं काही मुक्त होणार आहे? नाही होणार ना. दुसऱ्या तऱ्हेने मी लर्निंग सांगितलं. एका तऱ्हेने हे सगळं आपल्याला भरून काढलंच पाहिजे. म्हणून घरामधल्या व्यक्ती जास्त त्रास देतात. ध्यान करू नका म्हणतात. खोटं बोलावं लागतंय. बंद करतात कार्यक्रम आपले. ऐकू नका म्हणतात. त्यांना आवडत नाही काय चाललंय ते. कारण त्यांच्यातल्या निगेटिव्ह शक्ती बाहेर पडतायत. अशा लोकांनी घराच्या बाहेर ध्यान केलं पाहिजे. गच्चीत केलं पाहिजे, टेरेसवर केलं पाहिजे. दुसरीकडे जाऊन ध्यान केलं पाहिजे. या गोष्टी बाहेर पडणारच आहेत. सगळं आपल्या जे चांगलं आहे ते पण बाहेर येणार आहे. जे खोटं, नष्ट, दुष्ट आहे ते पण सगळं बाहेर येणारच आहे. तर हा जो काही कल्की अवतार म्हणजे ही ऊर्जा सगळं करून घेणारच आहे. असा आपण अर्थ लावायचा. नैमिषारण्यातील आश्रमात अशा प्रकारे परमेश्वराची आराधना व स्तुती-वंदना करणाऱ्या सूत मुनींना शौनक आदी ऋषीमुनी प्रश्न विचारून म्हणाले, "हे मुनिवर, आपण सर्व ज्ञानी, प्रकांड पंडित आणि सर्व धर्म जाणणारे आहात. हे त्रिकालज्ञानी आपण सर्व पुराणे उत्तम रीतीने जाणता. तेव्हा कृपया श्री विष्णूंनी कल्की अवतार का घेतला? याचा सविस्तर वृत्तांत विशद करावा. हा कल्की कोण? कोठे उत्पन्न झाला? तसेच पुढे कली आणि पुढे शशीध्वजाचा जन्म कसा झाला? त्याने पृथ्वी कशी जिंकून घेतली? तो पृथ्वीचा अधिपती कसा झाला? पृथ्वीवर होणारी सर्व धार्मिक अनुष्ठाने, व्रते, जप, तप इत्यादींचा निषेध करून नित्य सनातन धर्म कसा नष्ट केला आणि अधर्माचा विस्तार का व कसा केला? हे सांगून हे त्रिकालदर्शी मुनिवर कृपया कल्की विषयीची आमची ही जिज्ञासा शांत करण्यासाठी आपण त्याचा संपूर्ण वृत्तांत आम्हास सविस्तर कथन करावा. शौनक आणि इतर ऋषींची अशी कल्की वृत्त जाणून घ्यायची जिज्ञासा पाहून सुत मुनींनी पहिल्यांदा भगवान श्री हरीचे स्मरण केले आणि त्यांच्या आशीर्वादाने हर्षभरित होऊन ऋषीगणांना म्हणाले, हे मुनिवरांनो, मी हा वृत्तांत आपणास सविस्तर सांगतो.
तो ऐकावा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा वीणाधारी नारद मुनींनी ब्रह्मदेवाकडे या अति अद्भुत आख्यानाविषयी विचारणा केली होती. नारद मुनींनी ब्रह्मदेवाकडून जे ऐकले ते त्यांनी माझे परमपूज्य गुरु श्री वेदव्यास यांना सांगितले. ते व्यासांनी त्यांचा बुद्धिमान पुत्र ब्रह्मरात्रला ऐकवले आणि ब्रह्मरात्राने हेच आख्यान 18,000 श्लोकात रूपांतरित करून अभिमन्यू पुत्र विष्णुरात याला सभामंडपात ऐकवले. राजा विष्णुरातने हे सारे आख्यान एका आठवड्यात पूर्ण केले व शेवटी मोक्षपदाला गेले. त्यांचे सर्व प्रश्न एका आठवड्यात पूर्ण झाले आणि हे परमपवित्र व मोक्ष प्राप्ती करून देणारे आख्यान ऐकून त्यांनी मोक्ष मिळवला. मार्कंडेय व इतर ऋषी मुनींनी विनंती केल्यावरून शुक्रदेवांनी त्यांना संक्षिप्त रूपात ही कथा सांगितली व जे भविष्यात घडेल असे सांगितले होते ती कथा तुमची अढळ श्रद्धा व जिज्ञासा पाहून मी आपणास सांगतो. आपण सर्वजण सुजाण अभ्यासक आहात आणि म्हणूनच या परमपवित्र प्रसंगाचे कथन श्रद्धापूर्वक ऐकून घ्याल. अशा प्रकारे सूत ऋषींनी नैमिषारण्यात श्री विष्णूंचे आवाहन करून त्याला वंदन केले. आता कलियुगाची सुरुवात. द्वापर युगाचा अंत जवळ आल्याचे जाणून आपली सर्व कर्तव्ये पूर्ण करून मनात निश्चिंत बसलेले असताना व्याधाने मारलेल्या एका बाणामुळे विष्णू पुन्हा आपल्या विष्णू लोकात परत गेले होते. त्यानंतर कल्की अवतारात कसे जन्माला आले ही मनोरंजक कथा आपण सर्व लक्षपूर्वक ऐका. प्रलय काल संपल्यावर सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाच्या पाठीतून भयंकर घृणास्पद पापाचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर त्याला अधर्म हे नाव मिळाले. या अधर्माच्या वंशावळीची कथा ऐकल्याने, स्मरण केल्याने आणि त्याची सर्व रहस्य जाणून घेतल्यामुळे मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्या घातकी अधर्माच्या पत्नीचे नाव मिथ्या होते. बघा आपल्याला मिथ्या म्हणजे माहितीच आहे. खोटं बोलले, मी आताच जसं म्हटलं, खोटं बोलणं, दुष्टपणा करणे. आता प्रत्येक वेळेला प्रलयकाल होतो. हे सगळं आपल्याला जाणून घेतल्यामुळेच मुक्ती मिळते असा अर्थ आहे. ती अतिशय सुंदर, रमणीय व मांजरी सारख्या चंचल नेत्रांची स्त्री होती. त्या दोघांच्या परस्पर संयोगातून त्यांच्या वंशात अत्यंत तेजस्वी व अतिशय रागीट स्वभावाच्या पुत्राचा जन्म झाला. या महाक्रोधी मुलाचे नाव अधर्माने दंभ असे ठेवले. अधर्म आणि मिथ्या यांचा माया नावाची एक कन्या झाली. आता या कथा आहेत, पण या संकेतात्मक, कोडात्मक कथा आहेत. माहिती माया माया म्हणजे जे आपण सगळं वर्णन करतोय तेच. पूर्वीचे लोक हे सगळं जे कथा आहेत ना, हे कथा जशाच्या तशा समजून जसेच्या तसे अर्थ लावत होते. आता आपली चेतना वाढलेली आहे. आता आपल्याला कळलंय गर्भित अर्थ घ्यायचा आहे. चेतना वाढल्यामुळं डोळे फाटत चाललेत. चेतना वाढल्यामुळे सत्य जाणवू लागलं आहे. आता ही माया कोण? सकाळच्या मेसेजमध्ये आहेच आहे ड्युअलिटी, वननेस. वननेस वाढणे. वननेस वाढणे म्हणजे ड्युअलिटी. ड्युअलिटी म्हणजे काय माया? वननेस म्हणजे काय? हे मी आज स्पष्ट केलेलं आहे. त्यावर फोकस ठेवा. माया नावाची एक कन्या झाली. ती बुद्धी भ्रमित करणारी आणि बुद्धीला वाईट मार्गाकडे नेणारी होती. बघा, आपण मायाजाळात अडकल्यामुळं बुद्धीच भ्रमिष्ट झाल्यासारखं आपण सगळं आयुष्य काढलं, मागचे जन्म काढले. आता आपलं नशीब चांगलं म्हणून सगळं कळतंय आपल्याला. माया व दंभ यांनी अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आजूबाजूच्या. माहिती आहे का मला तुम्ही सांगा? असं झालंय का आता सगळ्यांना माहिती झालंय काय होणार आहे? सगळे ॲक्सेप्ट करतायत. ॲक्सेप्ट करायचं बाजूला ठेवा. सगळ्यांना माहिती झालंय का? अजूनही सगळे लोकं म्हणजे काही लोकं अजून काहीच त्यांना माहितीच नाहीये काय बदल होतायत. मराठीतून काय? मराठीतून काय मॅडम, नूतन मॅडम? मला नाही समजलं मराठीतून काय? हे सगळं कळतंय हे मराठीतून कळतंय. ही किती महत्वाची गोष्ट आहे असं हां, म्हणून. ते तर आहेच आहे. मराठीतनं कळतंय म्हणून आपले व्ह्यूज बघा किती कमी आहेत.
आपण पोहोचवत नाहीये ना दुसऱ्या लोकांपर्यंत. आपले लोकं जे बघतायत तेवढेच आहेत. आपल्या लोकांच्या पेक्षा दुसरीकडे कुठं जातच नाहीये. कारण त्यांना हे पटत नाही किंवा माहिती नाही. कोणी ऐकलं तर त्यांना काय त्याचा उलगडा करून घ्यायचा नाही. व्हाईल हिंदी, इंग्लिश बघा किती जास्त संख्या असल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळे स्टेट्स बघतात. इंग्लिशमधले जगातले सगळे बघतात. आणि मराठीतले फक्त महाराष्ट्रातले बघतात आणि महाराष्ट्रातले लोकं बुद्धिमानी खूप. बुद्धिमानी म्हणजे तेवढीच चेतना खालची. पिरॅमिड उलटा झालाय असं म्हणतात. पिरॅमिड उलटा झालाय आता. असं म्हणजे काय? तर आता उच्च, पांढरपेशे, हायेस्ट पदावरचे लोकं, श्रीमंत गडगंज लोकं, सुखासीन आपण किंवा काय म्हणतो ते. हे वर आपण समजतो आपल्या सामाजिक लेव्हलवर. त्यांची चेतना, त्यांचं ज्ञान, त्यांचं अध्यात्म इथे गेलं, इथे बेसला आलंय. आणि आपल्यासारखे म्हणजे कमी शिकलेले, सर्वसामान्य लोकं, काय आपल्याला काही पदं नाहीयेत, काही नाहीयेत. हे वर आलेत. इथे बसलेत आता. पिरॅमिड उलटा झाला म्हणतात. तर मराठीतनं ठीक आहे, पण सगळ्यांना माहिती आहे का हे ज्ञान हा प्रश्न आहे. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न काय आहे, की हे सगळ्यांना माहिती आहे का? माहिती झालंय का? षडरिपूचं रूपात्मक गोष्टी रूपी वर्णन. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी द्या. मी काय म्हणतीये, सर्व लोकांना जाणीव झालीये का काय आहे? नाही. नाही झालेलं बरोबर. गाणं अजून मॅडम. सविता मॅडम नाही माहिती. नाही माहिती कोणाला. अजूनही ते आणि गोष्यात अडकलेत. नाही काय आणि काय संस्था सांगायला गेलं ना तर हा विश्वास नाही बसत आहे मॅडम. हम्म. नाही अजिबातच विश्वास ऐकायचंय बसत नाही. त्यांना. ऐकायचं नाही नाही म्हणण्यापेक्षा ऐकायचंय. विश्वासच नाही बसत आहे काही. की असं असू शकतं याच्यावर ट्रस्ट नाहीये. त्यामुळे सांगणं आता पण मला मूर्खपणाच आहे मला असं झालंय. थोडीशी करुणा जास्त यायला लागली काही-काही लोकांची. मग माझ्या युनिव्हर्सिटीतले किंवा कॉलेजचे कधी काही फोन येतात, काय होतं, मी त्यांना जागे करते माझ्या जवळचे आहेत म्हणून. पण त्यांना काहीच जाणून नाही घ्यायचं. मी म्हणते मला ना खूप आता पोटतिडकी येते तुमच्याबद्दल. तुम्ही किती गोशात बसलाय, तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त युनिव्हर्स काय बदललंय बघा, सायंटिफिक ग्रह काय बदललेत बघा, पृथ्वीवर काय सायंटिफिक सायन्स काय बदललं ते वाचा. पण काहीच नाही कोणाला पडलेलं हो. तेच चाललंय त्यांचं. त्यांना बघावसंच काही वाटत नाही, जाणूनच घ्यावंसं वाटत नाही. म्हणजे ही वाईट अवस्था वाटते, खूप वाईट अवस्था. मी म्हणते एवढं तुम्ही त्यांचं म्हणून शिकलेले आहात, एवढे डॉक्टरेट लोकं आहात तुम्ही, एवढं तुम्ही अध्ययनाचं कार्य करताय, टेक्नॉलॉजी मुलांना शिकवताय. तुम्हाला मी हे बघा म्हणतीये, जाणून घ्या म्हणतीये, तुम्हाला नाहीच पडलंय त्याचं काय? काहीच नाही. म्हणजे याला काय म्हणायचं? त्यांची चेतना खालच्या स्तराची. त्यांचं चेतना जशी असेल लाईफ लर्निंग काय? लेसन कम्प्लीट व्हायचंय. जसा आपला सोल प्रोग्राम येस. प्रमाणे आपण सोल प्लॅन अगदी रिव्हील मिळाली बरोबर. आपल्याला म्हणून आपण जागी झालोय. आणि त्यांचं सोल बरोबर. लर्निंग व्हायचंय आणि हं. म्हणून त्यांना समोर आहे पण ते दिसत नाही. म्हणजे त्यांची चेतना करेक्ट. डाऊन आहे रुपाली, अजून. रुपाली मॅडम व्हेरी गुड. करेक्ट. आपल्याला हे सगळं लाभतंय. आपण इकडं वळलोय, आपण चिटकलोय, आपण कंटिन्युअस आहोत. याचा अर्थ आपल्या चेतना हायर झालेल्या आहेत. आपल्याला परिवर्तनाने जागं केलंय. आपल्याला ओढ आहे आपलं उत्तम व्हावं म्हणून. उत्तम काय ते कळालंय आपल्याला. आणि म्हणूनच हे मागच्या जन्मीची कर्म आहेत आपली. या जन्मीची नाहीयेत. या जन्मीचं तर आहेच आहे, पण मागच्या जन्मीच्या साधना, मागच्या जन्मी आपण काही चांगलं-चांगलं केलंय. त्यामुळे या गोष्टीचं ज्ञान मिळतंय आपल्याला. आपण घेतोय. या सर्व गोष्टी बरोबर बोललेल्या आहात तुम्ही. त्यांचं लर्निंग पूर्ण नाहीये. त्यांना याच जन्मात परत यायचंय. दुसऱ्या प्लॅनेटवर शिफ्ट व्हायचंय. असं आहे. क्रीडा करण्यात खूप वेळ घालवला. काही दिवसांनी त्यांच्या घरी लोभ नावाचा पुत्र बघा आता तुम्हाला समजेल. या कथा ज्या आहेत, ही पुराणं जी आहेत, त्यातून काय सांगतायत ते? क्रीडा करण्यात खूप वेळ घालवला. ही जी लोकं क्रीडा करतायत ना अजून, त्या क्रीडाच आहेत त्यांच्या. खेळच आहे ना. मी जसं म्हणते भातुकलीचा खेळ, आपण जे नाटक करतो त्याचा खेळ. ते खेळण्यात त्यांनी वेळ घालवला आणि घालवतायत. काही दिवसांनी त्यांच्या घरात लोभ नावाचा पुत्र व निकृती नावाची मुलगी जन्माला आली.
तरुण झाल्यानंतर लोभ व निकृती एकमेकांकडे आकर्षित झाले. बघा आता भाऊ बहीण, लोभ नावाचा पुत्र व निकृती नावाची मुलगी जन्माला आली. तरुण झाल्यावर लोभ व निकृती एकमेकांकडे आकर्षित झाले व त्यांच्या परस्पर संयोगातून क्रोध नावाचा अत्यंत रागीट स्वभावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. आणि हे वर्णन करून ठेवलेले आहे आपल्या पुराणांमध्ये. बहीण भावांचे सुद्धा संबंध निर्माण होणार आहेत आता. आता चुलत भाऊ, मामे भाऊ हे नाही, घरामध्ये सुद्धा हे सगळं आपल्या ह्याच्यात नोंद करून ठेवलेली आहे. त्याचाही इथे आपण म्हणू शकतो की एक हे आहे. पण क्रोध नावाचा अत्यंत रागीट स्वभावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. नंतर त्यांना हिंसा नावाची कन्या पण झाली. ती सुद्धा अति निर्दय व सहानुभूती शून्य स्वभावाची होती. अशा प्रकारे हिंसा व क्रोध यांच्या संभोगातून जग नष्ट करण्याच्या कलीचा जन्म झाला. म्हणजे कली कोण आहे बघा? क्रोध. कळलं कली कोण आहे? हो. जन्माच्या म्हणजेच आपल्यातल्या निगेटिव्ह शक्ती, ब्लॅक एनर्जी, डार्क एनर्जी, लाईट बिंग एकीकडे आपण म्हणतो आणि डार्क एनर्जी म्हणतो. हे डार्कच एनर्जी आहे ना. याचा उद्वेगच एवढा होणार आहे की म्हणजे काटा काटाला नष्ट करतो. अति झालं की अति तेथे माती, तेच हे सगळं आहे. म्हणून तर आता कलियुगाचा इतका इतका उद्रेक झालाय की आता आपल्याला काही गोष्टी या चांगल्या वाटत नाहीत. आपण रमू शकत नाही. आपल्याला आता वेद वेगळे लागलेले आहेत. जन्माच्या वेळी कलीने डाव्या हातात उपास्थी धरले होते. त्याचे संपूर्ण शरीर काजळासारखे काळे होते. कावळ्यासारखे पोट असलेल्या, अक्राळ विक्राळ व चंचल जीभ असलेला व भयानक दुर्गंधीयुक्त शरीर असलेला कली जुगार मद्य स्त्री व सोने यात निवास करून राहिला. क्रोध व हिंसा यांना दुरक्ती नावाची एक मुलगी झाली. ती कली सारखीच भयंकर दिसायची आणि तिची नजर फारच भेसूर होती. पुढे कली आणि दुरक्तीच्या संयोगातून भयानक नावाचा अतिशय कुरूप पुत्र व मृत्यू नावाची कथा जन्मली. ही कलीच चाललेले. त्यानंतर भयानक आणि मृत्यू यांच्या संयोगातून निरय नावाचा मुलगा व यातना नावाची मुलगी जन्माला आली. यातना बघा, अशा प्रकारे सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाच्या पाठीतून जन्मलेल्या भयंकर घृणास्पद पाप अधर्म यांच्या वंशात कली नावाच्या अधर्माचा जन्म होणे ही एक महान घटना होती. त्यांच्याच वंशातील निरय व यातना यांच्या संयोगातून हजारो पुत्र जन्माला आले. अधर्माचे हे सगळे वंशज पूर्णपणे धर्मविरोधक, धर्मनिंदक, सर्व प्रकारच्या पापचरणात मग्न, ईश्वर भक्तीपासून खूप दूर, सत्कर्माविषयी अंधश्रद्धा बाळगणारे व वाईटाला प्रोत्साहन देणारे, अविद्या व मायेने लिप्त, मोह, माया, आधी, व्याधी, वृद्धावस्था आणि भीतीला आश्रय देणारे असे आहेत. होम हवन, अध्ययन, दान, दया, धर्म, शील आणि वैदिक व तांत्रिक कर्मापासून दूर असणारे, तसेच ही कर्म करणाऱ्यांसमोर संकट उभी करणारे होते. त्यांच्या अत्याचाराचा प्रभाव इतका कठीण होता की त्यामुळे या पृथ्वी तलावर प्रचंड प्रमाणात अत्याचार वाढला. त्यामुळे प्रजा अत्यंत भयभीत होऊन त्राहिमाम म्हणू लागली. म्हणजे आत्ताचं वर्णन हे आहे की जे काही कली आहे, मोह, माया, हे सगळं आपलंच वर्णन आहे. आपण जे आता सगळं फेस करतोय आजूबाजूला, तेच आहे. आपण लागलो. पैसा, 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 प्रतिष्ठा, प्रतिष्ठा, प्रतिष्ठा. काय वेड्यासारखे मी काम करायची. बाप रे! काय सांगू तुम्हाला. वेड्यासारखी मी झपाटलेली, म्हणजे रक्ताचं पाणी करून करून 30 वर्ष मी काम केलंय कॉलेजसाठी. आता मला इतका पश्चाताप होतो की किती बावळटसारखी मी सगळं करायची. माझे किती वर्षांनी डोळे उघडले आणि किती वेड्यासारखं आपण धावधाव करत असतो आयुष्यात. तर हेच सगळं वर्णन आहे. आणि आता त्यामुळे खूप आंतरिक समाधान लाभतंय की खरंच आपलं कळलं काय आहे. राजा कलीच्या अनुयायांनी या जीवनातील सभ्यतांचा नायनाट करून
व एकत्र येऊन काम वासनांनी युक्त आणि एका क्षणात नाश पावणारा मनुष्य देह धारण केला. म्हणजे कलीच्या अनुयायांनी. त्याचे अनुयायी अत्यंत दांभिक तसेच वाईट आचरण करणारे, आई वडिलांना मारणारे, आता सुद्धा मारतायत बरं का आई वडिलांना, मुलं पण मारतायत, मुली पण मारतायत. मला तुम्हाला सांगते, हे या खुर्चीत मी बसलीये ना, नको नको त्या गोष्टी पण ऐकाव्या लागतात मला. कोणी कोणालाही मारायला लागलंय. पूर्वी हे होतं, मधला काळ कोणी मारत होतं काय कोणाला? आता आपल्यातले साधक पण मारामारी करतायत. खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. खूप नवरा काय बायकोला मारतो, बायको काय सुनांना मारते, सासू काय सुनेला मारते, सून काय सासूला मारते, सासरा काय मारतो. वाईट आचरण करणारे, आई वडिलांना मारणारे, ब्राह्मण कुलात जन्म घेऊन पण वेदांच्या विरुद्ध आचरण करणारे, दरिद्री आणि गरिबांचे सेवा करणारे झाले. गरज नसलेल्या गोष्टी तथा वादावादीमध्ये आपण वेळ खर्च करून घाणेरड्या विचारांवर विश्वास दाखवून रक्त आणि मांस विकणारे धर्म आणि वेदांची खिल्ली उडवणारे संस्कारांचा त्याग करून नेहमीच घाणेरड्या विचारांमध्ये मग्न होते. दुसऱ्यांच्या स्त्रियांवर नजर ठेवणारे, तशीच वेळ आली तर तिच्याकडून आपली वासना पूर्ण करून घेणारे, तरुणपणातील मस्तीत तसेच अभिमानात रमणारे सगळेजण मिश्र जाती जमातीतील मुले जन्माला घालणारे झाले. त्यांचा शारीरिक संबंध कोणत्याही गोष्टीसाठी मानणारा प्रश्न राहिला नव्हता. त्यांची एकच इच्छा होती, आनंदी रमण करणे. अशा प्रकारे कामवासनेतून जी मुले जन्माला आली, ती निश्चितच कुल गोत्रहीन, संस्कारहीन, अकुलीन आणि अवैध रूपात जन्मली. त्यांचे उत्तरदायित्व सांगणारे पण कुणीच कधी तयार नव्हते. त्यामुळे त्यांचा एकच उद्देश होता की पोट भरणे. आकारामध्ये हे सगळे जीव उंचीने कमी, पापामध्ये बुडालेले, दुष्ट विचारांचे, लबाडाचे व्यवहार करणारे होते. मठांमध्ये राहणारे झाले. त्यांचे साधारण वय 16 वर्षाचे होते. हे सगळे कलीचे सेवकगण परंपरागत दुर्गुणांचा वापर करणारे भावाभावासारखे झाले आणि नेहमीच नीच संस्कारयुक्त तसेच नीच पुरुषांच्या सानिध्यात व्यस्त राहू लागले. हे सगळे जीव हे सगळे जीव विनाकारण वाद घालणारे तसेच त्या वादातून निघालेल्या भांडण तंट्यामध्ये राहून त्याच विचारांमध्ये राहून त्यांच्यात रममाण होऊन कोणत्या ना कोणत्या प्रकाराने धनसंपादन करणारे आणि त्यामध्येच आपले जीवन ऐशोआरामात घालवणारे झाले. मिळालेले धन कर्ज रूपात देऊन त्यांच्या व्याजावर आपले जीवन चालवणारे तसेच या प्रकारामध्ये श्रेष्ठ आली कुलीन म्हणून घेणारे हे ब्राह्मण कलियुगामध्ये पूजनीय झाले. संन्यासी लोक आपले दायित्व सोडून गृहस्थाश्रमाकडे गेले आणि गृहस्थ झाल्यामुळे विचार आणि आचारांमधील शक्तींचा अभाव झाला. शिष्यगण आपल्या आचरणामध्ये अनुशासित झाले आणि गुरुची निंदा करू लागले. त्यांच्यामधील शांती आणि संयमाचा भाव नष्ट झाला. धर्माची पताका फडकवणारे साधू भिकारी झाले आणि दयनीय अवस्थेमध्ये इकडे तिकडे वेड्यासारखे फिरू लागले. शूद्र लोक दान घेणारे आणि दुसऱ्यांची संपत्ती हडपणारे झाले. त्यांनी आपल्या सेवाभावाचा त्याग करून समाजामध्ये अशांती फैलवण्याचे कार्य सुरू केले. स्त्री पुरुषाच्या परस्पर संमतीमधून विवाह सुरू झाले. मित्र एकमेकांची मैत्री सोडून दुष्टासारखे राहू लागले आणि लबाड झाले. बघा, पैसे घेतलेले कोणी देत नाहीत आजकाल. पैसे देणं हाच गुन्हा झालाय. लबाड झाले. एकमेकांच्या बदला घेण्याची भावना त्यांच्यामध्ये वाढू लागली. कुणी कुणाच्या हितासाठी काही केले तर त्याच्या बदल्यात परत त्याला काहीतरी देण्याची भावना त्यांच्या मते दानशीलता ठरू लागली. न्याय देणारे अधिकारी अपराध्याला शिक्षा करण्यास असमर्थ ठरू लागले, कारण ते स्वतःच कधी ना कधी त्या अन्यायात सामील झालेले होते. म्हणूनच ते क्षमावान झाले. ज्या व्यक्तीकडे धन दौलत संपन्नता आली, ती व्यक्ती धार्मिक आणि साधू म्हणून जाऊ लागली. त्याप्रमाणेच दुरून आणलेले पाणी ते कसेही असो त्याला तीर्थ मानले जाऊ लागले. जानव्यापुरतेच ब्राह्मण राहिले, कारण त्यांचे वागणे पूर्णपणे बदलले होते.
फक्त अवडंबर राहिले होते. आता जाऊ दे, हे सगळं आपण टाळूयात वाचणं. आपलंच हे वर्णन आहे, आपल्या आजूबाजूचं आहे. पृथ्वीचा उदय हळूहळू कमी होऊ लागला. नद्या आपले स्थान सोडून दुसऱ्या बाजूने वाहू लागल्या. हे सगळं आहे. आता हे सगळं आहे म्हणूनच अवतार होणार आहे आणि परिवर्तन होणार आहे. आता ब्रह्मदेवासमोर पृथ्वी व देवतांची शरणागती. कलियुगातील दुसऱ्या चरणामध्ये परिस्थिती इतकी संकुचित झाली होती. लोक देवाचे न्याय घ्यायला विसरले होते. सगळीकडे अंधाधुंदी झाली होती. तिसऱ्या चरणामध्ये असा परिणाम झाला की जन्माला आलेली मुले गोत्र कुलाच्या विरुद्ध व मिश्र जमातीची झाली. जातीपातीचा कोणताच भेद राहिला नव्हता. चांगली कर्मे फक्त व्याख्यांमधून पुस्तकामध्येच राहिली होती. अशा प्रकारे कलियुगाचे चौथ्या चरण येईपर्यंत झाले. म्हणजे शिक्षण शिकवणे, होम हवन, देवाचे भजन, ध्यान, नामस्मरण, कर्मकांड, जलपूजा इत्यादींचा नायनाट झाला. यामुळे देवलोकांमध्ये आपला आहार न मिळाल्याने ते भुकेले आणि चिंतित होऊन समूहाने ब्रह्मदेवाकडे गेले. हे सगळे देवगुण आपल्या बरोबर पृथ्वीला घेऊन गेले व तिला सगळ्यात पुढे करून आपली व्याकुळता आणि प्रभावतेच्या क्षीणतेचे वर्णन ब्रह्मदेवांसमोर केले. तिथे सगळा ब्रह्मलोक वेदांच्या ध्वनीने भरून गेला होता. सगळीकडे यज्ञाच्या धुराचे वलय झाले होते. ऋषी मुनी, तपस्वीगण ईश्वराच्या उपासनेत, भजन, पूजन, यज्ञांमध्ये रममान झाले होते. सुवर्णांच्या होमामध्ये दक्षिण अग्नी प्रज्वलित होता. बाग, बगीचे, उद्याने सुंदर आणि रमणीय, उपवनात फुले आणि फळे भरून आली होती. वनाची शोभा काही औरच होती. शेजारी तळ्यांमध्ये हंस आणि सारस पक्षी गुंजन करत होते. असे वाटत होते की जणू ते दोघे आपल्या पाहुण्यांना पाहून आनंदाने आवाज काढत होते. तर हे सगळं देवतांनी ब्रह्मदेवाचे सादर अभिनंदन केले आणि आपल्या दुःखांचे वर्णन केले. सगळ्या देवता एका प्रश्नार्थक चेहऱ्याने ब्रह्मासमोर उभ्या होत्या. म्हणजे ब्रह्माच क्रिएटर आहे. नष्ट करून परत तोच क्रिएट करतो. म्हणून हे परत सगळं मागं जे झालंय ते वर्णन आहे ना, आता तेच होणार आहे. ब्रह्मदेवच सगळ्यांना वाचवू शकत होते. हे सगळे नियोजन यासाठीच चालले होते की चतुर्गण, ब्राह्मण, साधू, धर्मनिष्ठ, तपस्वी आणि देवगण यांच्या रोजच्या कार्यात कलीने स्वच्छंदी वृत्ती निर्माण केली होती आणि यज्ञ, हवन इत्यादी कार्य थांबले होते. या सर्वांचे निराकरण केवळ ब्रह्मदेव करू शकत होते. त्यासाठी सगळे देवगण इंद्रांच्या नेतृत्वाखाली पृथ्वीला बरोबर घेऊन ब्रह्मदेव म्हणजे पृथ्वी जी जाणारे तेच हे सगळं आहे. आता विष्णूंचा अवतार घेण्यासाठी प्रवृत्त करणे. भगवान पुंडरीकाक्ष, श्री रमान नारायण, श्री विष्णूंनी देवताची अशा प्रकारची दुःखित गाथा ऐकल्यावर ब्रह्मदेवांना म्हणाले की हे विधाता, मी तुमची कथा ऐकून तुम्हाला आश्वासन देतो की यावर मी काहीतरी उपाय करेल. श्री विष्णूंनी उपायाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी सांगितले. ते स्वतः संबल गावामध्ये विष्णू यश नावाच्या भक्तांकडे त्याची पत्नी सुमतीच्या गर्भातून जन्म येतील. हे ब्रह्मदेवा, आम्ही 4 भाऊ मिळून त्या कलियुगाचा नाश करू. सगळ्या देवतांनी आपल्या भाऊबंधांसहित मंडळीबरोबर पृथ्वीवर अवतार घेतला पाहिजे. त्यासाठी माझी पत्नी प्रिय लक्ष्मी पण माझे अनुकरण करेल आणि पृथ्वीवर सिंहल द्वीपचे राजा, बृहद्रथाची राणी कौमुदीच्या गर्भातून जन्म घेईल. तिच्या या जन्माचे नाव पद्मा असेल. मी या कामासाठी मरू आणि देवापी नावाच्या 2 राजांना पण पृथ्वीवर नियुक्त करेल, जे माझ्या कामामध्ये सहाय्यक ठरतील. तेव्हा तुम्ही लोक लवकर आपापल्या स्थानावर जा आणि माझ्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर अवतार धारण करण्यासाठी तयार राहा. कारण इथे जलसागरावर बसून पृथ्वीवरील विनाशाचे कारण नाही बनू शकत. त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन पूर्ण तयारीनिशी तिथे जायला हवे आणि त्यांच्यामध्ये राहून शक्ती स्थापित करून त्यांच्याच शस्त्राने त्यांचा नाश करून आलेल्या संकटावर मात केली पाहिजे. हा एकच उपाय आहे. पृथ्वीला पाहून श्री विष्णू म्हणाले, हे देवी, आता तुम्ही निश्चित होऊन आपल्या स्वस्थानी जावे. बाकी सर्व काम माझ्याकडे सोपवा. मी त्यांना लवकरात लवकर पाहतो.
श्री विष्णू म्हणाले, हे देवा, आता पृथ्वीवर परत सत्ययुग सुरू होईल आणि पूर्वीप्रमाणे धर्माचे आचरण सुरू होईल आणि मी कलयुगाचा नाश करून पृथ्वीचे ओझे कमी करेल आणि परत आपल्या लोकात येईल. अशा प्रकारे ब्रह्मदेवने देवतांच्या सहित भगवान श्री विष्णूंची ही आज्ञा ऐकून देवतांबरोबर ब्रह्मलोकात रवाना झाले. सगळे देवगण निश्चित होऊन देवलोकात परत गेले. हा वृत्तांत सांगून सूत ऋषींनी शौनक आणि इतर मुनिगणांना म्हणाले की हे ऋषीगण, भगवान विष्णूंचा महिमा अपरंपरागत आहे. त्यांनी ज्याप्रमाणे ब्रह्मदेव आणि देवतागणांना सांगितलेल्या योजनेनुसार ते संबल गावातील विष्णू यशच्या इथे अवतार घेण्यासाठी निघाले. भगवान श्री विष्णूंनी विष्णू यशद्वारे त्यांची पत्नी सुमितीच्या गर्भात भ्रूमरूपामध्ये स्थान ग्रहण केले. हा समाचार पृथ्वीला सुख देणारा होता. तिच्या आश्रयात असलेले सगळे नद्या, समुद्र, पर्वत, दरी, खोरे, प्राणी, ऋषी, मुनी, देवगण, सगळी झाडे, वेली प्रसन्न झाली आणि सगळे जीव त्यांच्या येण्याने वेगवेगळ्या प्रकाराने आनंदित होऊन नाचू लागले. जे पितर यज्ञ न झाल्यामुळे भुकेले होते, ज्यांच्या अंश दुष्ट कलीचे लोक घेऊन जात होते, ते पितर पण आता चांगली वेळ होणार म्हणून प्रसन्न होऊन नाचू लागले. देवतागण प्रभूच्या या कृपा दृष्टीने त्यांची स्तुती करून गुणगान गाऊ लागले. त्याच हेतूने गंधर्व पण गोड गाणी म्हणत ताल मृदुंग वाजवू लागले. अप्सरा अनेक प्रकाराने धुंद होऊन आनंदाने देवतागणांसोबत आपला आनंद खुशी साठवून ठेवत होती. किन्नर स्त्रिया पम यांच्या बरोबर नाच करत होत्या. सगळीकडचे वातावरण विष्णुमय झाल्यासारखे दिसत होते. वैशाख शुक्ल द्वादशी या शुभ दिवशी श्री नारायण विष्णूंनी विष्णू यश यांच्या इथे त्यांची पत्नी सुमती यांच्या गर्भामधून अवतार घेतला. मुलाच्या रूपात तिन्ही लोकातील स्वामी श्री नारायणांना आपल्या अंगणात पाहून त्यांच्या बालक रूपातील अवतार जाणून दोघे माता पिता आनंदाने वेडेपिसे झाले. ही गोष्ट त्यांच्यासाठी अत्यंत भाग्याची होती. त्यांची ही प्रसन्नता पाहून देवतागणांनी आकाशातून फुलांची वृष्टी केली आणि बालकाच्या रूपातील श्री विष्णूंची स्तुती करून त्यांचे गुणगान करू लागले. श्री विष्णूंच्या अशा प्रकारे उपस्थित होण्यासाठी भूईमाता सुईण झाली. माता अंबिकेने त्यांची नाळ कापली. पवित्र गंगेने त्यांच्या अंगावरील मळ घाम आपल्या पवित्र पाण्याने धुवून काढली आणि देवी सावित्रीने त्यांना आंघोळ घातली. सगळा अर्थ बघा कसा आहे. आता पृथ्वीवर सगळं धुवून चाललंय. आपण हे केले की नाही ध्यानातून? जे जे वाईट ते नष्ट झालं. पवित्र घाम आपल्या पवित्र पाण्याने धुवून काढली. मळ घाम आपण काय केलं? आपण ध्यानातून हेच केलं. अंबिका बनलो होतो ना आपण. माता अंबिकेने त्यांची परत वाचते बघा. श्री विष्णूंच्या अशा प्रकारे उपस्थित होण्यासाठी भूईमाता सुईण झाली. आपण गर्भाला जन्म दिलाय. गर्भ म्हणजे कुठल्या मातेचं आपण ध्यान केलं? कुष्मांड माता. ध्यान आठवा आहे वेबसाईटवर. हे सगळं आपण केलं. माता अंबिकेने त्यांची, हे काय वाचलं नव्हतं मी, आता वाचते. माता अंबिकेने त्यांची नाळ कापली. पवित्र गंगेने त्यांच्या अंगावरील मळ घाम आपण घेतल्या, नद्या पर्वत सगळं पवित्र पाण्याने धुवून काढली आणि देवी सावित्रीने त्यांना आंघोळ घातली. हा सगळा देखावा कृष्ण जन्माच्या वेळी गोकुलात झालेल्या उत्सवासारखाच दिसत होता. तिथे वसुंधरेने अमृतरूपी दुधाच्या धारा प्रवाहित केल्या. जमलेल्या मातांनी मंगलगाणी म्हटली. संबल गावातील हा सगळा देखावा आणि भगवान विष्णूंचा अवतार घेण्याचा समाचार जाणून ब्रह्मदेवाने वाऱ्याला सांगितले की तू घरात जाऊन श्री नारायणांना सांग, हे भगवान, तुम्ही आपले चतुर्भुज रूप सोडून मनुष्य रूपात या आणि या कौतुकाने विस्मयचकित झालेल्या प्राण्यांना मोकळे करा. कारण की हे सगळे तुम्हाला देवाचे स्थान देऊन तुमच्या कार्यभागामध्ये नुकसान करू शकतात. वाऱ्याने सुगंधयुक्त मंद तरंग घेत घरात जाऊन आईच्या कुशीत झोपलेल्या श्री विष्णूच्या कानात हळूहळू हे शब्द सांगितले आणि म्हणाले, हे प्रभो,
ब्रह्मदेवाने असे सांगितले आहे आणि वारा आपले काम पूर्ण करून त्याच गतीने वाहू लागले. याचा अर्थ काय मला सांगा बरं कोणी? सांगा बरं कोणी? अनम्यूट करा आणि सांगा. कोण सांगू शकेल? पुन्हा वाचते. वाऱ्याने सुगंधयुक्त मंद तरंग घेत घरात जाऊन आईच्या कुशीत झोपलेल्या श्री विष्णूंच्या काळात हळूहळू हे शब्द सांगितले आणि म्हणाले, हे प्रभो, ब्रह्मदेवाने असे सांगितले आहे आणि वारा आपले काम पूर्ण करून त्याच गतीने वाहू लागला. कोण सांगू शकेल? काय आहे? कथाच आहे का? काय सांगायचंय? आहे का कोणी आपल्या जवळ? दे ना मोबाईल. हॅलो. हा बोला. आपण जे आता परवा तुम्ही सोलाराचा जो व्हिडिओ टाकला त्यामध्ये जी ड्रॅगन हवा म्हणजे की ती हवा सर्व शुद्धी करणार आहे. हम्म. म्हणजे त्यातूनच क्लिनिंग होणार आहे आणि जे आपण जर द्वैतात नसेल, आपण जर आध्यात्मिक असेल तर आपल्याला त्याची भीती नाही वाटणार आणि जे क्लिनिंग होणार आहे ते वाईटाचं किंवा जे द्वैत मध्ये आहेत त्यांचं क्लिनिंग होणार. जी ड्रॅगन हवा येणार ठीक आहे जी आहे आता. हे ठीक आहे. ड्रॅगन लाईन ऍक्टिव्हेशन म्हणजे ज्या हा. ऊर्जा आहेत पृथ्वीवर त्या प्रोव्होक करणं चाललेलं आहे. पूर्वीच्या लोकांनी या सगळ्या घेतलेल्या आहेत ऊर्जा जी आपण घेतोय आता. आपण ऊर्जा हा. घेतोय पृथ्वीवर सोडतोय. हे सगळं पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलंय. मोठे मोठे आपले देवस्थान, देवळं आहेत. इथे या ऊर्जा ह्या स्तरात आहेत, पॅसिव्ह स्तरात आहेत. त्यांना प्रोव्होक करण्याचं काम होतंय. आपण जसं सांगितलं साऊथ मध्ये मी फिरत होते. मोदीजी आपले फिरले. रामाचं मंदिर परत बांधलं गेलं. हे पूर्णपणे म्हणजे आता जे काही मंडल ब्रह्मांडात तयार होतंय, त्या मंडलाच्या ऍक्टिव्हेशनसाठी हे होतंय. हे जरी खरं आहे आणि तेच सगळं धुतलं जाणार आहे, तेच सगळं नवीन तयार करणार आहे, हे जरी खरं असलं, तरी इथे जे म्हटलंय ते आपण ध्यान केलेलं आहे. मी सारखी सांगतेय. हे आपण केलेलं आहे ध्यान. म्हणून ना प्रत्येक ध्यान अफलातून झालेत तुम्हाला सांगते. एक ध्यान आहे ना ते डोळ्यांनी उघडे ऐका. त्याचा अर्थ जाणून घ्या. डायरीत लिहा. जसं दीपाली मॅडमनी काम केलंय, तसं तुम्ही काम करा. कारण ह्याच सगळ्या घटनांना पुढे जाणार आहे. जे ध्यानातनं आलंय तेच घडणार आहे. जिथे-तिथे आपल्याला हे सगळ्या ऊर्जेनी मदत केलेली आहे. आणि आपण त्याला तेवढी व्हॅल्यू द्यायला हवी आहे. तर इथे जे मी तुम्हाला सांगितलं, की आता हे अंबिका झालं, सावित्री आहे, अंघोळ झाली, नद्या ची घाण काढून टाकली, पर्वतांची. हे ध्यान आपण केलं नवरात्रीमध्ये. कुष्मांडा देवी, गर्भ आपण जन्माला घातला. तसंच मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक वेळेला ब्रह्मा हे क्रिएशन करत असतो. आणि आपणच स्त्री शक्ती आहोत, आपणच ब्रह्मांड आहोत, आपणच ब्रह्मदेव आहोत, त्या आदी शक्तीही आपणच आहोत. आपल्या जननी आहेच ना, आपण मुलांना जन्म घालतो. मुलं केवढी मोठी होतात, किती कर्तृत्व करतात. ही आपली क्षमता आहेच आहे. ड्युएलिटीतली असून. सगळं विश्व आपण निर्माण करू शकतो. एवढी शक्ती स्त्रीमध्ये जास्त आहे. मग पृथ्वी सुद्धा ही जननी स्त्री शक्तीच आहे आणि मग हे प्रिझर्वेशन आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय करायचंय, डिस्ट्रॉय काय करायचंय. आता इथे वाऱ्याला सुगंधयुक्त वारा आईच्या कुशीत झोपलेल्या विष्णूंच्या कानात सांगितले, की "हे प्रभू ब्रह्मदेवाने असे सांगितले आहे आणि वारा आपले काम पूर्ण करून त्याच गतीने वाहू याचा अर्थ 5 तत्वांचा जन्म कसा झाला? आपण त्या पुराणात कुठल्यातरी वाचलंय थोडंसं हे, की ब्रह्मदेवानी ज्यावेळेला विचार आला, की एक आपण लोअर कॉन्शियसनेसला जाऊ, कमी चेतनेत जाऊ, बघू काय होतं. त्यावेळेला म्हटलं ओंकार, हम ओंकार म्हणजे तथास्तु. सगळं ब्रह्मांडाचं जे उत्पत्ती झाली ओंकारातनं झाली. म्हणूनच ओंकाराचं सगळं तत्व म्हणजे ब्रह्मांडाचं सगळं तत्व म्हणजे ओंकार. आणि आता सुद्धा ओंकार म्हणा म्हणतायत. अजून ओंकार म्हणण्याने सुद्धा हे सगळं पटापटा होणार आहे. हे सगळं आपण बघितलं. तसंच हे तत्वाचा जन्म जो झाला, वारा आला, जल आलं, पृथ्वी तत्व आलं, हे वर्णन आहे याच्यात. कारण आता हे सगळं नवनिर्मिती चालली आहे ना.
कलियुगाला धुवून टाकतायत ना. नवीन वारा चांगला वाहणार सुगंधयुक्त. हे तत्व आता तो क्रिएट करणार. ते आहे या कथेतून ते सांगितलंय. ब्रह्मदेवांचा हा आदेश ऐकून लीलाधारी श्री विष्णूंनी पटकन आपले रूप बदलून 2 हात असलेले सामान्य मनुष्यासारखे छोट्या बाळाच्या रूपात आले. कारण लोकांना पटतच नाहीये ना. लोकांना अजून वाटतं कोणीतरी कली जन्माला येणार आणि मग कल्की अवतार आपल्याला सगळ्यातून वाचवणार. सृष्टीवर जो विनाश होणार आहे, जो प्रलय होणार आहे असं म्हणतात काही लोकं. त्या प्रलयातून आपल्याला बाहेर कल्की अवतार काढेल, नोआसारखी नौका तयार करेल आणि आपल्याला त्या नौकेत बसवेल. आपल्याला कोणी कोणी म्हणतं त्या सगळ्या आयामातल्या कुठल्या कुठल्या येणार आहे. कोणी म्हणतं काय येणार आहे बरं? मला तर नावच आठवत नाहीत बघा. एंजल्स येणार, हे येणार, ते येणार. आपल्याला वाचवणार. आपल्यासाठी कोणीतरी प्लॅनेट तयार करणार. आपल्याला वेगवेगळ्या ग्रहावर घेऊन जाणार. आता बघा ना मंगळ ग्रहाचं कसं छान दाखवतायत. ॲक्चुअली चंद्र पण चंद्रावर यान सोडणं, सूर्यावर हे सगळं त्याच्यासाठीच चाललंय. इथे काही झालं तर कुठल्यातरी ग्रहावर जाऊन राहू शकू आपण. बऱ्याच लोकांनी जसे बंकर्स तयार केले. बंकरच्या बंकर आता ते फोडले. आपण युद्धात बघतो. बंकराचा सुद्धा काही उपयोग नाहीये. ते इस्रायलचे म्हणत होते, "बंकर करा." अरे, तुम्ही काय चंद्र आणि सूर्यावर पाठवत बसला? तुमचं काही नाहीये ती बुद्धिमत्ता. आमच्यामुळे ते सगळं होतंय. हे काय करत बसलाय? बंकर तयार करा, बंकर. बऱ्याच सेलिब्रिटींनी, बऱ्याच पैसेवाल्या लोकांनी बंकर तयार केलेत. युद्ध झाले तर त्या बंकरमध्ये खाली जाऊन राहण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी. आणि जो जीव वाचवण्याच्या ह्याच्यात असेल, जो जगण्याच्या भीतीमध्ये असेल, तो पहिला जाणार आहे. कारण ही जी भीती आहे, सर्व्हायव्हल भीती आहे, ती सगळ्यात कमी चेतनेची आहे. कधीतरी जायचंच आहे ना. उलट जाताना आपण कसं राहिलं पाहिजे, कुठला विचार हे आपल्याला पुराणातनं घ्यायचे आता पुढच्या, की तेव्हा सुद्धा आपली चेतना हायर पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय, की हे आता वारा आला म्हणजे तत्व निर्माण आणि हे चाललेलं आहे. ब्रह्मदेवाचा हा आदेश ऐकून लीलाधारी श्री विष्णूंनी पटकन आपले रूप बदलून म्हणून मग मनुष्याचं जसं देवांना सुद्धा रूप दिलं. ईश्वर म्हणजे काय रूप देऊन पूजा करायला शिकाली दैवातलं. त्याच तऱ्हेचे हे सगळे डबल अर्थ आहेत. ब्रह्मदेवाचा हा आदेश ऐकून लीलाधारी श्री विष्णूंनी पटकन आपले रूप बदलून 2 हात असलेले सामान्य मनुष्यासारखे छोट्या बाळाच्या रूपात आले. त्यांचे अशा प्रकारे रूप बदललेले पाहून देवाची लीला समजून चकित माता-पिता अजून अधिकच चकित झाले. त्यांना वाटले की मुलांवरील खूप प्रेमामुळे त्याला आपण 4 हात असलेले पाहिले. खरं तर तो 2 हातांचाच आहे. मनुष्य रूपातील श्री विष्णूंचा जन्म हा केवळ विष्णू यश यांच्यासाठी सुख देणारा होता. तसेच संबल गावांसाठी तो मंगलकारी झाला. आता सगळी पापे नष्ट होऊ लागली. रोज चांगल्या गोष्टी आणि हे जे शंभाला शंभाला आहे ते चेतनेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं. ते काही फिजिकल नाहीये आयाम. आपली चेतना जेव्हा हायर होते, तेव्हा आपण सूक्ष्म रूपाने तिथे बघू शकतो काय चाललंय ते. म्हणजे चेतना वाढवली की शंभाला दिसणारच आहे. शंभालाच जायचं नशीब मिळणार आहे. ॲस्ट्रल ट्रॅव्हल करून किंवा काही सगळं डिटेल त्या व्हिडिओत आहे. रुपाली मॅडम टाकतील आता. तर इथे शंभर गावासाठी तो मंगलकारी झाला. आता सगळी पापे नष्ट होऊ लागली. रोज चांगल्या गोष्टी आणि आनंदमय वातावरण सुरू झाले. मुलाची जन्मप्राप्ती झाल्यावर प्रसन्न असलेल्या विष्णू यश यांची पत्नी सुमतीला खूप आनंद झाला. त्या आनंदाप्रित्यर्थ तिने ब्राह्मणाला 100 गायी भेट दिल्या. आता बघा गायी प्राणी निर्माण झाले पाहिजेत, जीव निर्माण झाले पाहिजेत. विष्णू यशने आपल्या पुत्राच्या मंगल कार्यासाठी वेदपाठी ऋग्वेद व सामवेदात पारंगत असलेल्या ब्राह्मणांना नाव ठेवण्यासाठी आमंत्रित केले. हा समाचार दाही दिशांना पसरला की विष्णू यश त्यांच्या घरी स्वतः श्री विष्णूंनी अवतार घेतला आहे. मला वाटतंय आता ब्रह्माची उत्पत्ती परत एका याच्यात येणार आहे. मी अर्ध एक पान वाचलंय ब्रह्म वैवर्त पुराणाचं. त्यामध्ये अजून जास्त क्लिअर होईल. कशी ही सृष्टी जन्माला आली. श्री विष्णूंचे बाळ रूपातील दर्शन घेण्यासाठी भगवान परशुराम कृपाचार्य
वेदव्यास अश्वत्थामा इत्यादी महापुरुष भिक्षुकाच्या वेशात विष्णू यश यांच्याकडे आले. म्हणजे जसं आपण आता हे बघतो की शंभालाचं वर्णन आलेलं आहे, तसंच आपला परवाचा जो व्हिडिओ आहे, त्या परवाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलंय, घरात एका पलंगावर नवरा बायको झोपतील, पण कोणी कोणाला दिसणार नाही. कारण जर दोघांची चेतना वेगळी असेल, समजा बायको हायर चेतन येते, तर तिला काय या लोअर चेतनेचा तो दिसणार नाहीये. आणि मग त्या व्हिडिओत पिरॅमिडचं उदाहरण दिलंय आणि सेलेस्टाईन प्रोफेसी पुस्तकाचं उदाहरण दिलंय. बघा तुम्हाला आठवत असेल तर शेवट त्या सेलेस्टाईन प्रोफेसीचा असाच झालाय, की सगळं ते 10वं का 11वं म्हणजे हे पुराण आपण वाचतोय. तसंच ते ग्रंथ आहेत ना त्याचे. पुढं काय होणार, पृथ्वी कशी बदलणार, चेतनेचा प्रवास कसा सुरू झालाय, हस्तलिखितांच्या शोधात तो ऑथर आहे. आणि जेव्हा शेवटचं हस्तलिखित हातात येतं, त्यावेळेला ते सगळे शेवटी पिरॅमिडमध्ये दाखवलेत आणि पिरॅमिडमध्ये गायबच होतात. हे जेव्हा जातात तेव्हा त्यांना समोर कोणी दिसतच नाहीये. आपल्या समोर आतमध्ये पिरॅमिडमध्ये गेलेले लोकं गायब. तेव्हा सुद्धा मी म्हटलं तर बघा, काय शेवटी त्या ऑथरला कुठल्या ह्याच्यातला त्याला पिरॅमिडच का आठवला? आणि त्याचा अर्थ काय होतोय लक्षात घ्या. त्याचा अर्थ हे मागून आले लोकं, त्यांच्या मागं ते पुढं गेले आणि ते गायबच झाले, दिसतच नाहीये. आणि तेच या व्हिडिओत आहे. व्हिडिओ पण पुन्हा ऐका परवा टाकलेला. आणि मग त्यांनी उदाहरण दिलंय, की सेलेस्टाईन प्रोफेसीमध्ये असंच आहे. ते शेवटी जातात ह्याच्यात पिरॅमिडमध्ये आणि त्यांना दिसतच नाही. गायब होतात. तसंच हे म्हणतात व्हिडिओतले नवरा-बायको दिसणारच नाही एकमेकांना. मी म्हटलं पलंगावर कसा तो असेल एक? माझी शंका. मी अमृता मॅडमशी लगेच डिस्कस केलं. मी फोन लावला, "अमृता मॅडम हे वाचा, ऐका आणि मला सांगा पलंग कसा तो राहील? पलंगाची चेतना नसणार का बदललेली?" प्रत्येक वस्तूला चेतना आहे हो. प्रत्येक वस्तूला व्हायब्रेशन आहे. आपल्याला दिसतात निर्जीव ही भिंत, पेला. या पेलाला सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत ना. या पेल्याला सुद्धा स्पंदनं आहेत ना. मग ह्याची चेतना वेगळी नाही का? झाडांची चेतना कमी आहे, आपली चेतना हायर आहे, प्राण्यांची कमी आहे आणि प्रत्येकाच्या चेतनेनुसार मागच्या युग परिवर्तनात त्यांचं त्यांना स्वरूप प्राप्त झाले. झाडं का झाडं राहिलीत? आपण झाडाच्याही पुढे आलो. आपण आपल्या चेतना वाढवल्या मागच्या जन्मांमध्ये. आपण लर्निंग चांगलं केलं. म्हणून आपल्याला आज मनुष्य जन्म मिळाला. ती झाडं आहेत, त्यांची चेतना कमी आहे. पण काही झाडांमध्ये आत्मे सुद्धा बसलेले आहेत. का बसले? तर आत्मे त्यांचं लर्निंग करायला. हे सगळं दत्तगुरूंच्या पुस्तकात आहे. तर हे आत्मे बसलेत झाडांमध्ये म्हणून झाडांना पण कवटळण्यानी आणि सूर्याची सगळी ऊर्जा झाडं घेतात, फोटोसिंथेसिस करतात. ती झाडांची ऊर्जा आपल्याला घ्यायची आहे, आपण झाडांना द्यायचे. हे सगळे प्रयोग जे आता त्या द सिक्रेट ऑफ शंभालामध्ये आपण वाचले, ते आपल्याला करायला सांगितलेत मी तुम्हाला, करायचे आहेत. कारण आता ती रहस्य उलगडत चालली. जे सिक्रेट ऑफ शंभालामध्ये आहे ना, ते आता सायंटिफिक प्रूव्ह होत चाललंय तुम्हाला सांगते. म्हणून मी तुम्हाला त्यावेळेला म्हणत होते, ही पुस्तकं म्हणजे पुस्तकं नाहीयेत, कथा म्हणजे कथा नाहीयेत. ह्या लोकांना सगळं चेतनेच्या स्तरावर कळलेलं आहे. आणि पिरॅमिडमध्ये तो घेतो, ऑथर शेवट करतो. म्हणजे पिरॅमिडमध्ये चेतना हायर होतेच होते. भले आपण दैवी दैवी जगताला कनेक्ट होतोच होतो पिरॅमिडमध्ये. आणि म्हणून या व्हिडिओत सांगितलंय, की किती महिन्यांचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये किती वर्षांचं साधना पिरॅमिडमध्ये जर साधना केली तर काही महिन्यात होणार आहे. काही महिने साधना करून जे प्राप्त होणार आहे ते काही दिवसात होणार आहे. काही दिवसात जे होणार आहे ते काही तासात होणार आहे. कारण त्याच्या अँगलमुळे. कारण तो जो सगळी तत्व खेचून आणतो त्यामुळे. तो जो तत्व खेचून आणतो त्यामुळे चक्रा बॅलन्स होतात. चक्रा बॅलन्स झाल्यामुळे जाणीव वाढते. असेन्शन होतं आपलं म्हणजे आध्यात्मिक प्रगती ॲक्चुअली सगळ्या जीवनाचंच रहस्य आहे ना, ही कुंडलीतली ऊर्जा वर आणायची. प्रत्येक चक्राचं तत्व आहे ते मिळायला लागतं 4 कोपऱ्यातनं आणि वरच्या कोपऱ्यातनं. तर त्यावेळेलाच मी तुम्हाला सांगितलं होतं, की हे पुस्तकं नाहीयेत, हे सत्य आहे आणि आता हे कळायला लागलेलं आहे. ॲक्चुअली
की आपण सुद्धा झाडांसारखंच काम करतोय. झाडांपासून काय मिळते आपल्याला, कवटाळण्याने काय होतं, हे सगळं अजून जास्त निदर्शनास आलं. आपण बघितले त्यात प्रयोग आहेत. अमेरिकेत बाग हो, झाडांना प्रेम देणं, झाडांशी हितगुज करणं. आणि आपण बघितले त्याचे रिझल्ट काय आले. आपल्या झाडाला फळं जास्त आली. फळं न येणाऱ्या झाडांना फळं आली, फुलं आली, तुळस बहरली. तर हे सगळं आहे. आता छोट्या बाळरूपात विष्णूंचा कल्की अवतार. एवढं एक वाचू. आज ध्यान पण करायचंय नाही का आपल्याला? मग ठीक आहे ध्यान करूयात. कारण काही लोकांना ध्यान पण करायचंय सकाळचं. ठीक आहे, हे बघू नंतर. मी वाचून मग महत्वाचं असेल तर घेईन. तर मला हाच संदेश पोहोचवायचा होता, की कल्की अवतार म्हणजे आपण समजायचं वेगळं. तो कोणी अवतार येऊ देत, आपल्याला वाचू देत, न वाचू देत, आपली चेतना आपण हायर ठेवायची. आणि सुदैवाने पिरॅमिड आपल्या जवळ आहे. त्याचा उपयोग करायचा, यायचं पिरॅमिडमध्ये. मी हट्टाने, हक्काने, आग्रहाने काही लोकं म्हणतात माहेरसारखं, "हो, बोलवते मी तुम्हाला." कारण ते तुम्ही त्याचा उपयोग करून उन्नती करून घ्यावी. आहे ना इच्छा, तुम्हीच देणग्या देता. तुमच्याच बळावर चाललेलं आहे ते. तुमच्याच देणगीतनं अन्नदान होत आहे. मग तुम्ही नाही त्याचा लाभ घ्यायचा तर कोणी घ्यायचा? एकदा तरी यावं 2-3 महिन्यातनं. ठीक आहे, चला ध्यान करूया, ध्यान. आता एकदम आज 6 जण वाढले. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि मला येऊ का म्हटले. या म्हटलं. मी माझा जेवणाचा आकडा वाढवला. आत्मवंदन मॅडम. हां, बोला. तर पिरॅमिडचं खरंच खूप महत्व आहे. परवाच्या खेपेला मी आले होते, मला ध्यान करायला काही मिळालं नाही, उशीर झाला होता. आणि हं. नंतर ना मी ध्यान केलं तर खूपच तिथं श्री दैवी शक्ती असं जाणवली, उदबत्तीचा सुगंध वगैरे जाणवला. आणि तिथून आल्यापासून बरेच म्हणजे फरक पडत आहेत विचारात, आचारात सगळे. खरंच प्रत्येकाने पिरॅमिडला एकदा तरी जावं असं वाटतंय. आमच्यासाठी पिरॅमिड म्हणजे स्तंभाला आहे असं मला आता वाटायला लागलंय सारखं. विहंगम आणि हे शंभाला म्हणजे चेतनेची जागा आहे ती. चैतन्याची जागा. आणि इथं आल्यामुळे की ते सगळं वाढत आहे. थोड्याफार फरकाने सगळा बदल होत आहे, वाढत आहे. ते आपण शब्दात नाही प्रत्येक सांगू शकत, पण ते अनुभवातून कळायला लागले, समजायला लागले की हे कशामुळे व्हायला लागले, का व्हायला लागले. प्रत्येक गोष्ट आणि परवाचं तर नवरात्रीचं धाड इतकं अप्रतिम झालं की म्हणजे अजूनही त्याच्यामधून बाहेर पडावं असं वाटत नाहीये. तेच सारखं डोक्यात येतं. खरंच खूप खूप धन्यवाद. ह्या अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही देताय आमच्यासाठी. धन्यवाद मॅडम. रजनी मॅडम, तुम्ही हे ग्रुपवर टाका. एक्झॅक्टली काय झालं हे लिहा. विचार करा आणि ग्रुपवर टाका. आता हे जे ध्यान आहे श्वासाची कृतज्ञता, 7वं आहे. आता मोबाईलवर केल्यामुळे काही बघायचं नाहीये त्याला, फक्त ऐका. आवाज येतोय का बघा मला. तुम्ही हे करू शकता बरं का, वेबसाईटवर फ्री कोर्समध्ये ध्यान रंगमंचमध्ये जसजसा अपलोड श्वास केलाय. आपण घेत आहोत, डोळे मिटून तसतसा ध्यान करा. हवेतील अंजली ओझोन मॅडम, आपल्या शरीरात येत आहे. स्क्रीनशॉट जरा टाकले तर बघा मी. अर्चना मॅडम नाही तर अंजली मॅडम कोणीतरी टाका. सुरू झालं मॅम. पहाटेच्या वातावरणात जास्त प्रमाणात ऑक्सिजन असतो, ओझोन असतो. तो आपण ग्रहण करत आहोत. आणि आपल्या शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळत आहे.
या येणाऱ्या ऑक्सिजनला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. कृतज्ञ राहायचं आहे. प्रत्येक श्वासाला धन्यवाद देत देत श्वास घ्यायचा आहे. आणि त्याची जाणीव कुठवर होत आहे त्याचा अवेअरनेस ठेवायचा आहे. येणारा श्वास घशापर्यंत जाणवत आहे का छातीपर्यंत जाणवत आहे का नाभीपर्यंत जाणवत आहे. का मूलाधार पर्यंत जाणवत आहे. का मूलाधाराच्या खाली मांड्यांपर्यंत पोटऱ्यांपर्यंत का पायांच्या बोटापर्यंत जाणवत आहे. ते बघायचं आहे. आणि नंतरच्या येणाऱ्या श्वासाची जाणीव अजून खालपर्यंत न्यायची आहे. आपला अवेअरनेस तिथपर्यंत वाढवायचा आहे. मला आता येणारा श्वास मूलाधार चक्रापर्यंत जाणवत आहे. मी आता पुढील येणाऱ्या श्वासाला हळूहळू मांड्यांपर्यंत जाणीवेत तो श्वास घेणार आहे. जाणवला नाही तरी माझी जाणीव मांड्यांपर्यंत पोहोचवणार आहे आणि असे फील करणार आहे की माझा श्वास मांड्यांपर्यंत पोहोचत आहे. मी त्या श्वासासोबत तिथपर्यंत पोहोचत आहे. असे करत करत हळूहळू बोटांपर्यंत जाणीव न्यायची आहे. कृतज्ञता ठेवत ठेवत श्वासासोबत प्रवास करायचा आहे पायांच्या बोटांपर्यंत. श्वास येत आहे. भरपूर ओझोन मी ग्रहण करत आहे. माझ्या प्रत्येक श्वासाला धन्यवाद. प्रत्येक श्वासागणिक माझा अवेअरनेस, माझी जाणीव, माझी चेतना वाढत आहे. सूक्ष्म स्तरापर्यंत माझी चेतना या ऑक्सिजन युक्त जास्तीत जास्त ओझोन परिपूर्ण अशा श्वासामुळे वाढत आहे. माझी चेतना वाढली का? बघायचं आहे कुठपर्यंत चेतना जात आहे. पायांच्या बोटांपर्यंत ऑक्सिजन जाणवत आहे का?
येणारा ओझोन, हा पहाटेचा ओझोन माझ्या शरीरातल्या पेशींना, कणाकणांना, अवयवांना पोषण देत आहे, डागडुजी करत आहे, नवचैतन्य प्रदान करत आहे, ऊर्जेने परिपूर्ण भरत येत आहे. माझ्या प्रत्येक पेशीची कार्यक्षमता वाढत आहे. माझ्या प्रत्येक अवयवाला हील करत आहे. पूर्ण अवयवांमधनं चेतना न्यायची आहे. डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत जी काही प्रोसेस सुरू होत आहे, ओझोन मुळे नवचैतन्याची क्रिया होत आहे. प्रत्येक पेशीला ऊर्जा देणं चालू आहे. हे जाणीवेतून समजून घ्यायचं आहे, फील करायचं आहे. जो अवयव नादुरुस्त आहे, जिथे दुखणे आहे, ते सर्व हील होत आहे. प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे. हे सर्व क्रिया तेथे फील करायची आहे. डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत. प्रत्येक चक्राचं ऍक्टिव्हेशन फील करायचं आहे. प्रत्येक श्वासाला कृतज्ञ राहायचं आहे. धन्यवाद द्यायचे आहे त्या श्वासाने केलेल्या कार्याला, केलेल्या डागडुजीला, दिलेल्या ऊर्जेला. चला, डोक्यामध्ये प्रोसेस जाणून घ्यायची आहे. प्रत्येक मेंदूचं कार्य छान होत आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढत आहे. मेमरी वाढत आहे. घेणारा ओझोन कार्यक्षमतेने कार्य करत आहे. कार्यक्षमता परिपूर्ण आहे. ओझोन युक्त श्वासाने पहाटेमध्ये हवेमध्ये जे आहे ते सर्व मिळत आहे ब्रेनला. मान आणि घसा, मान आणि घसा. मॅडम म्युझिकचा आवाज येत नाहीये व्हिडिओ बंद असल्यामुळे. नाही, मी शेअर नाही केलं म्युझिक अजून. ओके. ते अपबीट आहे ना, म्हटलं विदाउट म्युझिक थोडं करून बघू, नंतर लावेल. जरा जास्त स्ट्रॉंग आहे म्युझिक. छातीमध्ये आता आपण घेत असलेला श्वास छातीमध्ये क्लिन्झिंग करत आहे. हृदयाच्या प्रत्येक
प्रत्येक सेलला पोषण देत आहे. छातीची लंगची कार्यक्षमता वाढवत आहे. जोरात श्वास घ्यायचे आहे 3. पूर्ण छाती भरून ओझून घ्यायचं आहे.